निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी महायुतीलाच हा घरचा आहेर दिलाय। कोळशाच्या दलालीत माझे हात काळे करायचे नाही असंही हेमंत पाटील यांनी म्हटलंय। निवडणूक मराठी माणसांची राहिली नाही, धन दांडग्यांची झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय। नांदेड विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या प्रचारात हेमंत पाटील गैरहजर असल्याचं पाहायला मिळतंय। होत आहात की नाहीये, म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही कुठे दिसत नाहीये या सगळ्या निवडणुकीमध्ये? महायुतीमध्ये आहे, परंतु या निवडणुकीमध्ये मी नाही। याचं कारण असं आहे की या कोळशाच्या दलालीमध्ये हात काळे करून घेण्याची माझी इच्छा नाही। आपण बघताय की ही जी निवडणूक आहे ही मराठी माणसाची दुर्दैवाने निवडणूक राहिलेली नाही। ही निवडणूक धनदांडग्यांची राहिलेली अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा व्यापार व्यवहार हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। तेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये असं भाग घेऊ नये असं मला अंतःकरणातून वाटलं, म्हणून मुद्दाम मी या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की काय रिझल्ट हे कळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। पुढच्या बातमीकडे। मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीनं जमिनीवरील मालकी हक्काचा दावा मागे घेतलाय। पुणे जिल्हा सत्र न्यायालयात मालकी हक्काचा दावा करण्यात आला होता। सचिन घायवळच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। सचिन आणि निलेश घायवळ एका ॲपच्या माध्यमातून संपर्कात होते अशी माहिती पुणे पोलिसांनी कोर्टात दिली आहे। इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे।